याच्या आधी कधी तुम्ही इडली पात्रामध्ये साबुदाणा टाकून उपवासाची ही रेसिपी बनवली का? नक्कीच बनवली नसेल तर आज बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज उपवासाची एक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे की जी जर तुम्ही या पद्धतीने बनवली तर तुम्हाला खरंच सांगते की तुम्ही वारंवार याच पद्धतीने ही रेसिपी नक्कीच बनवणार आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी 6 ते 6 तास आधी आपल्याला साबुदाणे भिजवण्याची काहीच गरज नाही. आपल्याला वेळेवरच साबुदाणा स्वच्छ असा फक्त पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तर या वाटीने मी 1 वाटी किंवा 1 कप एवढा साबुदाणा इथे घेतलेला आहे आणि 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ हा साबुदाणा इथे धुवून घ्यायचा आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा साबुदाणा धुतल्यानंतर आता हा साबुदाणा आपल्याला साईडने ठेवायचा आहे. साबुदाणा साईडने ठेवायचा आहे आणि लगेच आपल्याला घ्यायचे आहे इथे 2 आलू. 2 आलू घ्यायचे आहे आणि दोन्ही आलूवरले आपल्याला हे जे साल आहे ते अशा प्रकारे बघा काढून घ्यायचे आहे. दोन्ही आलूवरले साल काढायचे आहे आणि हे जे आलू आहे ते दोन्ही आपल्याला किसणीने इथे किसून घ्यायचे आहे. आज आपण जी रेसिपी बनवत आहोत ते इडली कुकरमधले साबुदाण्याचे वडे बनवत आहोत, जे की बनायला एवढे झटपट आहे की तुम्ही जर एकदा बनवले तर तुम्ही आठवडाभर हे जे वडे आहे ते सहज फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हे वडे कधीही ज्यावेळेस तुम्हाला उपवास आहे त्यावेळेस तळून घेऊ शकता. आणि हे जे वडे आहे साबुदाण्याचे, हे वडे एवढे क्रिस्पी बनतात की तुम्ही जर साधे वडे बनवले जे की आपण साबुदाणा भिजत घालून बनवतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हे वडे खूप असे क्रिस्पी बनतात, तसेच झटपट बनतात आणि या वड्यासाठी साबुदाणा बिलकुल आधी भिजत घालण्याची गरज नाही. म्हणून या पद्धतीने साबुदाण्याचे वडे एकदा नक्की करा. तर बघू शकता इथे मी दोन्ही आलू छान असे किसून घेतलेले आहे. आलू इथे छान किसून झालेले आहे. आता 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे जे आलू आहे ते स्वच्छ असे इथे धुवून घ्यायचे आहे. स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आणि त्याच्यामधलं पाणी पिळून घेऊन आपल्याला या अशा पसरट भांड्यामध्ये हे आलूचा जो किस आहे तो आपल्याला अशा प्रकारे इथे टाकून घ्यायचा आहे. इथं संपूर्ण आलूचा किस मी अशा प्रकारे पिळून घेतलेला आहे, म्हणजे पिळताना याच्यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण जो किस आहे तो अशा प्रकारे इथे मी पिळून घेतलेला आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर प्लीज एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आता इथे छान आपण किस घेतलेला आहे आणि किसबरोबरच आपल्याला जो आपण साबुदाणा धुवून घेतलेला होता तो साबुदाणासुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. साबुदाणा जो आपण इथे घेतलेला आहे तो आपण 5 ते 6 तास आधी भिजत न घालता तसाच फक्त धुवून घेतलेला आहे. आता एकीकडे आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. गॅसवर कढई छान अशी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला त्याच ज्या वाटीने किंवा ज्या कपाने आपण साबुदाणा घेतला त्याच कपाने शेंगदाणे घ्यायचे आहे. तर इथे मी 1 कप एवढे शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला छान असे इथे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजताना गॅसचा पॉवर मोठा नाही, मध्यम असा करायचा आहे आणि नंतरच आपल्याला हे शेंगदाणे छान असे भाजायचे आहे. मध्यम गॅसवर जर आपण छान असे शेंगदाणे भाजले तर याचे साल जे आहे ते लवकर निघतात. म्हणून इथे हे टिप्ससुद्धा नक्की फॉलो करा. इथे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे इथे शेंगदाणे भाजून घेत आहे. जेव्हाही आपण उपवासासाठी साबुदाण्याचे वडे घरी बनवतो तेव्हा काय होतं की भरपूर वेळा हे जे साबुदाण्याचे वडे आहे ते क्रिस्पी बनत नाही किंवा जर क्रिस्पी बनले तरी आतमधून भरपूर असे तेलकट बनतात. पण या पद्धतीने जे आपण साबुदाणा वडे बनवतो ते बिलकुल तेलकट होत नाही किंवा बिलकुलच असे नरम पडत नाही, छान असे क्रिस्पी बनतात. म्हणून अशा प्रकारचे साबुदाणा वडा तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा. इथे तुम्ही बघू शकता आपले जे शेंगदाणे आहे ते छान इथे भाजून झालेले आहे. आता अशा प्रकारे या शेंगदाण्यावरचे साल काढायचे आहे. तर साल काढण्याच्या आधी जेव्हा आपण हे शेंगदाणे भाजून घेतो तेव्हा आपल्याला 10 मिनिटे हे शेंगदाणे तसेच ठेवायचे आहे. जर आपण शेंगदाणे छान असे थंड होऊ दिले की याच्यावरले जे साल आहे ते लवकर निघण्यास मदत होते. तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे एक पार घेतलेली आहे छोटीशी, जे आपल्या घरी आपण नेहमी खलबत्ता वापरत असतो, लहान जो प्रत्येकाच्या किचनमध्ये असतो, त्याने आपल्याला अशा प्रकारे त्याला दाबायचं आहे. आणि अशा प्रकारे दाबल्याने काय होतं की याचे जे शेंगदाण्याचे साल आहे ते लवकरात लवकर निघायला सुरुवात होते. आणि इथे आपले शेंगदाण्याचे जे साल आहे ते मी पूर्ण काढून घेतलेले आहे. आता हे शेंगदाण्याचे साल काढल्यानंतर एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे जे शेंगदाणे आहे ते आपल्याला इथे घालून घ्यायचे आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि अर्धा कप एवढी आपल्याला इथे भगर घ्यायची आहे. तर ही भगर जी आहे ती मी स्वच्छ अशी कपड्याने 2 ते 3 वेळा इथे पुसून घेतलेली आहे. पुसल्याने काय झालेलं आहे की याच्यावर असलेलं जे पावडर वगैरे असतं ते निघून जाते किंवा तुम्ही इथे ओली भगरसुद्धा वापरू शकता. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 ज्या हिरव्या मिरच्या असतात त्या अशा प्रकारे घालून घ्यायच्या आहे. थोडं जिरं घालायचं आहे आणि यालासुद्धा छान असं मिक्सरला
फिरवून घ्यायचा आहे। एका बाजूला आपण जो साबुदाणा व जो आलूचा किस ठेवलेला होता त्याच्यामध्ये हे जे पूर्ण मिश्रण आहे ते आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि ते आता काही आणखी आपल्याला ॲड करायचं। त्याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढं मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण आपण मीठ याच्यामध्ये आधी टाकलं नाही म्हणून इथे अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे। अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच इथे तिखट टाकायचं आहे। हिरवी मिरची जर तुम्ही जास्त वापरली तर तिखट इथे स्किप करू शकता, पण मी हिरवी मिरची इथे कमी वापरली आहे म्हणून याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढं तिखट घालून घेतलेलं आहे। आता तिखट घातल्यानंतर हे जे पूर्ण मिश्रण आहे ते आपल्याला अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही, तर फक्त आपल्याला अशा प्रकारे हे सर्व इथे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण छान असं मिक्स झालं की आपल्याला इडलीचे जे पात्र असतात ते घ्यायचे आहे आणि त्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर हे जे सारण आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आणि अशा प्रकारे गोळे बनवून घ्या, किंवा तुम्ही तसेही जरी ठेवले तरी याचे जे आहे ते वडे जे आहे ते छान असे एकसारखे याच्यामध्ये थापल्या जातात। तर अशा प्रकारे आपल्याला जे वडे आहे ते इथे थापून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता किती सोपी अशी पद्धत आहे आणि तुम्हाला खरंच सांगते अशी जी पद्धत आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही वडे बनवले तर वारंवार तुम्ही याच पद्धतीने वडे बनवाल याची मी मात्र गॅरंटी घेते, कारण की हे वडे एवढे क्रिस्पी बनतात, एवढे चवीला चविष्ट बनतात आणि एकदा तुम्ही हे वडे बनवून ठेवले की तुम्ही फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवसासाठी सहज ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा हे वडे तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता। तर अशा प्रकारे जेवढेही इडलीची पात्र आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला हा जो किस आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आणि भरल्यानंतर आपल्याला हे जे इडलीचं पात्र आहे ते आपल्याला इडलीच्या कुकरमध्ये ठेवायचं आहे। इडलीच्या कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि इडलीच्या कुकरमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला बरोबर 15 मिनटं मंद आचेवर, म्हणजे सर्वात आधी मी याच्यावर पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि नंतर हे जे पाणी गरम झाल्यानंतर मी हे इडलीचे पात्र जे आहे ते याच्यामध्ये ठेवलेलं आहे। आता याचं झाकण लावून घ्यायचं आणि बरोबर आपल्याला इथे 15 मिनटं हे जे इडलीचं पात्र आहे किंवा ह्या ज्या इडल्या आहे किंवा एक प्रकारचे वडे आहे ते आपल्याला इथे शिजू द्यायचे आहे। वडे शिजेपर्यंत इकडे आपण छान अशी एक चटणी बनवून घेऊ। त्याच्यासाठी मी इथे एक खोबरं घेतलेलं आहे, तर अर्धा तुकडा खोबऱ्याचा घ्यायचा आहे आणि त्याला अशा लहान किसणीवर आपल्याला इथे किसून घ्यायचं आहे। बघा, आता इथे किसणीवर नाही किसलं तरी चालतं, आपण याचे छान छोटे छोटे तुकडे करून सुद्धा मिक्सरला फिरवू शकतो। पण काय होतं की जेव्हा आपण मिक्सरला ते तुकडे फिरवतो तेव्हा ते ते जसे पाहिजे तसे मिक्सरला बारीक वाटल्या जात नाही आणि त्याचे थोडेसे जाडसर कण शिल्लक राहतात। म्हणून जर आपण अशा प्रकारे याला आधी किसून घेतलं आणि नंतर जर मिक्सरला फिरवलं तर ते छान असं मिक्सरला बारीक होतं। म्हणून अशा पद्धतीने एकदा तुम्ही आपल्या खोबऱ्याची चटणी जी आहे ती बनवून पहा, किंवा खोबऱ्याऐवजी तुम्ही इथे शेंगदाणेसुद्धा नक्कीच वापरू शकता। आता इथे घ्यायचं आहे एक मिक्सरचं पॉट, मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे खोबरं आहे ते अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे 3 ते 4 आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे तळून टाकायच्या आहे। आता तुम्ही इथे दही घेऊ शकता आणि दही नसेल तरी ते तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता। मी याच्यामध्ये 2 ते 3 पानं कढीपत्त्याचे सुद्धा टाकून घेतलेले आहे आणि मी इथे दही वापरत आहे। आता हे दही जे आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरवल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला ही चटणी काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता चटणी काढून घ्यायची आहे आणि चटणी काढल्यानंतर याला छान असा तडकासुद्धा आपल्याला द्यायचा आहे। इथे मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे, तुम्ही त्याऐवजी शेंगदाण्याची सुद्धा चटणी नक्कीच करू शकता आणि ही चटणी एवढी चवीला चविष्ट बनते की एकदा जर तुम्ही तुमच्याकडे बनवली तर वारंवार ही चटणीसुद्धा नक्कीच बनवणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता चटणीसुद्धा मी इथे छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। एकीकडे आपली छान चटणी झालेली आहे आणि एकीकडे आपला मस्त इडलीचा कुकरसुद्धा झालेला आहे, म्हणजेच आपले जे वडे आहे ते सुद्धा छान इथे शिजलेले आहे। तुम्ही इथे बघू शकता मस्त आपले वडे शिजून तयार झालेले आहे। आता आपल्याला हे जे इडली पात्रामधली वडे आहे ते काढून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे प्लेट्स छान अशा थंड होऊ द्यायच्या। तर इथे मी 10 मिनिटे ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या छान अशा थंड करून घेतलेल्या आहे आणि थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता याची इडली म्हणा किंवा हे जे वडे आहे ते छान असे इथे निघून तयार होत आहे, म्हणजे किती असे सहज हे वडे निघतात। आता एक डबा घ्यायचा आहे आणि या डब्यामध्ये हे जे वडे आहे ते आपल्याला अशा प्रकारे बघा टाकून घ्यायचे आहे। पूर्ण जे प्लेट्स आहे त्याच्यामधले वडे पूर्ण काढून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे डब्यामध्ये काढून आपण हे पॅक करून 10 ते 15 दिवसासाठी म्हणा किंवा 8 ते 10 दिवसासाठी हे वडे सहज ठेवू शकतो आणि ज्या दिवशी आपल्याला उपवास आहे त्या दिवशी आपण हे वडे नक्कीच तळून घेऊ शकतो।
तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे या डब्यात हे वडे पूर्ण काढून घेतलेले आहे. वडे पूर्ण काढून घेतलेले आहे आणि वडे काढून याला झाकण लावून अशा प्रकारे आपण नक्की स्टोअर करून ठेवू शकतो. अशा प्रकारचे साबुदाणा वडे तुम्ही याच्या आधी घरी कधी बनवले का? हे मला नक्की एकदा कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघू शकता आपले जे वडे आहे ते छान असे तयार झालेले आहे. आता हे जे वडे आहेत हे मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये. पण तुम्हाला हे वडे कसे झाले हे सुद्धा मला दाखवायचे आहे. म्हणून मी याच्यातले फक्त 3 वडे इथे तळून घेणार आहे. 3 वडे तळण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेलसुद्धा छान असं कळकळीत गरम होऊ दिलेलं आहे. आणि आता याच्यामधले जे 3 वडे आहे ते मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. तर इथे आपल्याला हे जे वडे आहे ते मंद आचेवर हे वडे तळून घ्यायचे आहे. मंद आचेवर वडे तळून घेतल्याने काय होतं की वडे जे आहे ते छान असे आतपासून तळले जातात आणि छान असे क्रिस्पीसुद्धा बनतात. मी तुम्हाला हे वडे नक्कीच दाखवणार आहे. तर अशा प्रकारे इथे मी हे जे वडे आहे ते इथे छान असे तळून घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. इथे मस्त आपले साबुदाण्याचे कुरकुरीत वडे तयार झालेले आहे. हे वडे मी ज्या पद्धतीने बनवले त्या पद्धतीने जर आपण हे वडे बनवले तर वडे खूप असे चवीला चविष्ट तर बनतात. पण बिलकुल तेलकट बनत नाहीत किंवा बिलकुल क्रिस्पी बनतात. तुम्ही या वड्याचा आवाजसुद्धा पाहिलेलाच आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एक वडा मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवलेला आहे. हे वडे आणि याच्यासोबत मस्त ही खोबऱ्याची चटणी खूपच चवीला चविष्ट बनते. आजची ही रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवण्यास विसरू नका. धन्यवाद.